नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय वायुसेना म्हणजेच इंडियन एअरफोर्स मध्ये भरती आलेली आहे आणि ही भरती जी आहे ती 2024 ची अतिशय चांगली अग्निवीर या पदासाठीची भरती आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे ह्या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर आपण आपल्याच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ही जी भरती आहे, भरतीसाठी तुम्हाला इथं ऍप्लिकेशन करण्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईट वरती तुम्ही काय करू शकता, जाऊन तुमचं ऍप्लिकेशन आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. आणि आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून करायचे आहेत त्याची तारीख ही दिलेली आहे मित्रांनो. इथं 8 जुलै 2024 पासून ते तुम्हाला 28 जुलै 2024 पर्यंत काय करायचे आहेत, ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहे. आपल्याला इथं याची वेबसाईट जी दिलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार आहे. आता आपल्याला याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया काय दिलेला आहे ते पाहायचं आहे. इथं जे एज दिलेलं आहे तेच बघा, तुमचं मिनिमम एज जे आहे ते मिनिमम एज 21 वर्ष असलं पाहिजे. इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ दिलेले आहे. या दोन डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचं जन्म झालेला असेल तर तुम्ही काय करू शकता, या भरतीसाठी अप्लाय करू शकता. 3 जुलै 2004 ते 3 जानेवारी 2008 या दोन्ही तारखांमध्ये तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही काय करू शकता, या भरतीसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मेल आणि फिमेल अनमॅरिड कॅन्डिडेट जे आहेत ते अनमॅरिड कॅन्डिडेट या भरतीसाठी अप्लाय करू शकता. तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते दिलेलं आहे. मित्रांनो, तुमचं सायन्स सब्जेक्ट असेल तर तुमची 12वी झालेली असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्लिश हे तुमचे सब्जेक्ट असलं पाहिजेत. त्याचबरोबर तुम्हाला इथं मिनिमम 50% मार्क जे आहेत ते मिनिमम 50% मार्क मिळणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमचा 3 इयरचा डिप्लोमा जर झाला असेल इंजिनिअरिंगचा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स हा जो काही डिप्लोमा आहे तो डिप्लोमा झाला असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये 50% मिनिमम मार्क असणं आवश्यक आहे, तरी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर 2 वर्षाचा व्होकेशनल कोर्स जो आहे व्होकेशनल कोर्स झालेला असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क असणं आवश्यक आहे. पुढचा क्रायटेरिया आहे की जे अदर दॅन सायन्स आहेत त्यांचं मिनिमम 12वी पास असणं आवश्यक आहे आणि त्यांना इथं 50% ऍग्रिगेट मार्क असणं गरजेचं आहे मित्रांनो. हे झालं तुमच्या मार्कांबद्दलचं, एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल झालं. आता आपल्याला पाहायचं आहे की इथं तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचं जे काही मेडिकल आहे किंवा फिटनेस आहे ते लागणार आहे. जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी उंची जी आहे ती उंची 152.5 सेंटीमीटर आवश्यक आहे आणि जे फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 152 सेंटीमीटर इतकी उंची असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो क्रायटेरिया आहे तो तुमचे चेस्ट आहे ती किती असली पाहिजे इथं दिलेलं आहे. जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांची 77 सेंटीमीटर चेस्ट असली पाहिजे आणि छाती फुगवून तुमची किती असली पाहिजे, 0.5 सेंटीमीटरचं त्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे. फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी इथं कोणतीही चेस्टसाठी रिक्वायरमेंट दिलेली नाही, परंतु मिनिमम 5 सेंटीमीटर ही छाती फुगवून असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं व्हिज्युअल इफेक्ट किती असला पाहिजे तोही क्रायटेरिया इथं दिलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे की तुम्हाला इथं जे काही अॅन्युअल लिव्ह वगैरे मिळणार आहेत त्या वार्षिक तुम्हाला 30 सुट्ट्या असणार आहेत मित्रांनो. जर सिक लिव्ह असेल तर त्या सिक लिव्ह कशा असणार आहेत, तुमचे जे काही मेडिकल ऑथॉरिटी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या काही रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये सिक लिव्ह मिळतात तेवढ्या तुम्हाला इथं मिळणार आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं तुमची सॅलरी किती असणार आहे. ही जी भरती आहे ही 4 वर्षासाठी जी भरती आहे तर तुमची सॅलरी बघा इथं दिलेली आहे की पर इयर तुम्हाला किती सॅलरी पर मंथ मिळणार आहे. इथं तुमची जी सॅलरी आहे ते पर मंथची सॅलरी दिलेली आहे तुम्हाला, की पर मंथ तुम्हाला सॅलरी जी आहे ते कशा पद्धतीनं मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं इन्शुरन्स ज्या वेळेला तुम्ही
सर्व्हिस मध्ये आहे त्यावेळेला तुम्हाला 48 लाख रुपयाचा इन्शुरन्स पण इथं दिला जाणार आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे मित्रांनो, तर तुमची पहिली ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि ऑनलाईन टेस्ट जी आहे ती 60 मिनिटांची टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सिलेबस किंवा जे काही क्वेश्चन विचारले जाणार आहे ते क्वेश्चन बघा, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश याच्यावरती असणार आहे. आणि 12वीचा जो सिलेबस आहे सीबीएसईचा त्याच्यानुसार तुमचे सब्जेक्ट असणार आहेत किंवा त्याच्यानुसार त्याची काठिण्य पातळी असणार आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पाहायचं आहे की मार्किंग स्कीम कशी आहे, तर तुमच्या प्रत्येक चुकीच्या मार्काला 0.25 मार्क जे आहेत ते तुमचे कट केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही इथं ज्या वेळेला ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं देणार आहात त्यावेळेला बरोबर जे तुमचं उत्तर असणार आहे तेच तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमचे इथं मार्क जे आहेत ते मार्क हमखास कट केले जाणार आहेत. त्याच्यानंतर तुमची सेकंड टेस्ट होणार आहे, त्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पहा इथं 1.6 किलोमीटर धावायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 7 मिनिटामध्ये 1.6 किलोमीटर पळायचं आहे मेल कॅन्डिडेट साठी, आणि फिमेल कॅन्डिडेट साठी 8 मिनिटाचा टायमिंग इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 पुशअप 1 मिनिटामध्ये, 10 सिटअप 1 मिनिटामध्ये आणि 20 स्क्वॉट्स जे आहेत ते 1 मिनिटामध्ये तिथं कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर इथं तुम्हाला फिमेल कॅन्डिडेट साठी दिलेलं आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला इथं तुमचा जो क्रायटेरिया आहे फिजिकल फिटनेसचा तो कव्हर करायचा आहे. आणि तिसरी फेज जी असणार आहे ती तुमची मेडिकल एक्झाम असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला मेडिकल एक्झाम मध्ये कोणकोणत्या टेस्ट वगैरे केल्या जाणार आहेत ते इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन करू शकता. आणि त्याचबरोबर तुमची 10वी 12वीची जी काही मार्कशीट्स आहे तेही तिथं अपलोड करायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी जी फी आहे ती 550 रुपये प्लस जीएसटी इतकी तुमची परीक्षा फी असणार आहे. ही परीक्षा फी मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने भरायची आहे, ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. तर मित्रांनो, ही जी काही भारतीय वायुसेनेमध्ये एअरफोर्स मध्ये जी भरती आलेली आहे त्या भरतीबाबतची इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला याबाबतची अधिक इन्फॉर्मेशन हवी असल्यास मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.